So we have started with the sutras of asana. आसनांच्या 3 सूत्र ची सुरुवात आपण केलेली आहे. काल आपण पहिलं सूत्र बघितलं स्थिर सुखम आसनम. ज्या शरीराच्या अवस्थेमध्ये स्थिरता आणि सुखकारकता असते, ऍक्च्युली मेजरली बघितलं तर स्थिरता आणि सुखकारकता सजगता असेल तरच येते. त्याशिवाय ही होऊ शकत नाही. सो इन अ वे म्हटलं तर सजगता ज्या अवस्थेमध्ये आहे त्याला आपण आसन म्हणणार. ते आपण बघितलं. दुसरं सूत्र पतंजली आपल्याला देत आहेत, प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्याम. प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्याम. शब्दफोड बघूया. प्रयत्न म्हणजे कंटिन्यूड एफर्ट, सातत्याने प्रयत्न करणे, यत्न करणे, त्याला प्रयत्न. नंतर शैथिल्य. शैथिल्य म्हणजे शिथिल होणे, रिलॅक्सेशन, शिथिल होणे किंवा रिलॅक्सेशन. अनंत. अनंत म्हणजे इटर्नल, इनफायनाईट, अनंत अनंत. समापत्तीभ्याम. समापत्तीभ्याम म्हणजे कंप्लीशन किंवा कन्क्लुजन, समावून जाणे आपण म्हणतो ना, त्याच्यामध्ये एकरूप होणे. सो कंप्लीशन और कन्क्लुजन असा अर्थ दिलेला आहे. सो प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्याम म्हणजे perfection in asana is achieved when the effort to perform becomes effortless and the infinite being within, that is the seer, is reached. सो प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्ती म्हणजे आसनामध्ये जेव्हा यत्न संपतात, एफर्ट बिकम्स एफर्टलेस, प्रयत्न संपून सहज होऊन जात. एफर्ट बिकम्स एफर्टलेस. एफर्टलेस म्हणजे कसं, आता लाईक अ कॉप्स, शवासन मध्ये शवाची कशी अवस्था असते तसं आसनामध्ये शवासनाची अवस्था जेव्हा आपण प्राप्त करतो आणि तेव्हा अनंतावर मन एकाग्र होतो आणि आत्म्यापर्यंत पोहोचता येतं. अनंतावर मन एकाग्र होऊन आत्म्याबरोबर पर्यंत पोहोचता येतं. राईट. सो परफेक्शन म्हणजे रिलॅक्सेशन ऑफ एफर्ट अँड मेडिटेशन ऑन द इनफायनाईट. 2 गोष्टी करतोय, शिथिलीकरण आणि ध्यान. शिथिलीकरण कशाचा? प्रयत्नांचा. प्रयत्न संपले, सो शिथिलीकरण कशाचं आहे? प्रयत्नाचं आहे. आणि ध्यान कशावर आहे? अनंतावर आहे. सो रिलॅक्सेशन ऑफ द एफर्ट अँड मेडिटेशन ऑन द इनफायनाईट म्हणजे अनंतावर मध्ये ध्यान आपलं लागलेलं आहे. सो फर्स्ट रिलॅक्स द बॉडी. काय करायला पाहिजे? शरीराला शिथिल करायला हवं. मेकिंग शुअर इट डझंट शेक, म्हणजे कुठेही शरीरामध्ये अजिबात थरकाप नाहीये. मी तर म्हणेन की शरीरामध्ये नॉट अ सिंगल मसल इज इन कॉन्ट्रॅक्शन. प्रत्येक टिश्यू, प्रत्येक स्नायू संपूर्ण शिथिल झालेलं आहे. जरी आपण मसल रिलॅक्सेशनला मिनिमम स्टेट ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ द मसल त्याला आपण रिलॅक्स तरी एखाद्या डेड बॉडी एवढं शिथिल, एखादा मृतदेह एवढं शिथिल करायचं. सी, when we relax our body, even consciously our muscles are in a minimum relaxed state. आपले स्नायू जे आहेत ते पूर्णतः कधीही शिथिल होत नाही, ते मिनिमम रिलॅक्स स्टेट मध्ये असतात. त्याच्याहून अधिक शिथिल करायचं. म्हणून प्रयत्न सोडून दिलं की शरीर आपलं ढिल्लं पडतं, संपूर्ण शिथिल होऊन जातं. आणि मग मन जे आहे हे अनंतावर एकाग्र करायचं आहे. फिक्स द माइंड ऑन इन्फिनिटी और इनफायनाईट. आता एक शब्द इकडे खूप इम्पॉर्टंट बनतो. इनफायनाईट, अनंत म्हणजे व्हॉइड.
emptiness. All right. So we have to fix our mind on emptiness, on nothingness. काल आपण ईशावास्य उपनिषद मध्ये बघितलं, नो थिंग, नथिंगनेस वर मन एकाग्र करायचं आहे. ह्याच्याने काय होणार आहे? आसन जय. द सिद्धी ऑफ asana will be achieved. It will bring the siddhi of asana. So आसन स्थितची सिद्धी आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणजेच काय? लेट अस अंडरस्टँड इट अ लिटल मोर डीपर की द बॉडी इज वेन इट इज कम्प्लिटली रिलॅक्स, एक तर इट बिकम स्टडी, त्याच्यामध्ये कुठेही मुवमेंट नाहीये, पूर्णतः शरीर स्थिर होऊन जातं आणि स्थिर झाल्यानंतर ते गायब होऊन जातं, नॉन एक्झिस्टंट होऊन जातं. म्हणजे शरीर सोडल्यासारखी अवस्था होती, शरीराचं भानच नाहीये, कारण ते एवढं रिलॅक्स झालेलं की त्याच्यामध्ये शरीराचं अजिबात भान नाहीये. इट इज दॅट रिलॅक्स. तो शरीर सजगता निघून जाते थोडक्यात. ह्याला अनंत समापत्ती म्हणतात. ओके. सो ह्याचं डिस्क्रिप्शन आपण कसं बोलणार? My body has become like a void, dissolving itself in the infinite space, and I am like the wide expanse of the sky. This form of thought is called as meditation on the infinite. अशा प्रकारच्या विचाराला अनंतावर ध्यान धारणा झालेली आहे असं आपल्याला सांगता येईल. ओके. की शरीर शून्यप्रत झालेलं आहे, आकाश तत्वामध्ये अनंतामध्ये ते विरघळून गेलेलं आहे. आणि मी जसं काय आकाश तत्वच झालेलो आहे, द वाईड एक्सपान्स ऑफ द स्काय. दिस फॉर्म ऑफ थॉट इज कॉल्ड एज मेडिटेशन ऑन द इनफायनाइट. ह्याला अनंत समापत्ती, अनंतामध्ये लीन होणे, समावून जाणे. आता हे इतकं जितकं सहज सांगितलं गेलंय तितकं सहज होणार आहे का? नो, इट्स नॉट गोइंग टू बी इझी. काय होणार आहे? शरीराला अजिबात रिलॅक्स राहायची आपल्या स्नायूंना सवय नाहीये. त्यामुळे स्नायूंना शिथिल सोडल्यावर बेचैनी, रेस्टलेसनेस, डिस्कम्फर्ट आणि अगदी पेन सुद्धा जाणवू शकतो. राईट. सो दिस इनिशियल पेन अँड डिस्कम्फर्ट, पण जसं शिथिलीकरणाचा आपण अभ्यास करत राहणार, ॲज वी कीप प्रॅक्टिसिंग द रिलॅक्सेशन, द इनिशियल पेन अँड डिस्कम्फर्ट विल डिसअपिअर. सो शरीराला आपल्याला काय करायला लागणार आहे? सवय लावायला लागणार. त्याला ती सवय अजिबात नाहीये, त्याला ती शिथिलीकरणाची सवय लावायला लागणार आहे. तो शरीराला शिथिलीकरणाची सवय आणि मनाला अनंतावर एकाग्र होण्याची सवय, या दोन्ही. सो मन पण अनंतावर कधी एकाग्र होणार? जेव्हा तो संपूर्ण शिथिल होईल तेव्हा. When the mind will relax completely, it will be able to focus on the void or on the ananta, on the infinite space. मग काय करायला लागेल आपल्याला? We have to persevere. सोडून द्यायचा नाही. अंतराईमध्ये आपण बघितलंय, मानसिक शारीरिक आलस्य येऊन जातो किंवा अनवस्थित तत्व हे जे डेव्हलप होतं, तर पर्सिव्हरन्स, आपण प्रयत्न सोडायचे नाही. कशाचे प्रयत्न? प्रयत्नाला शिथिल करण्याचे प्रयत्न. ऑलराईट. आणि अनंतावर मन एकाग्र करायचा प्रयत्न. सो हे करायला लागणार आणि अलर्ट राहायला लागणार की कुठेही एक सुद्धा स्नायू कॉन्ट्रॅक्शन मध्ये नाहीये, माइंड कुठेही रेस्टलेस होत नाहीये. सो ह्याचा अलर्टनेस आणि इन्साइट डेव्हलप करायला लागणार. आणि ह्याच्यासाठी काय कामाला येईल माहितीये? समर्पण, ह्युमिलिटी. वेन वी सबमिट अवर सेल्फ कम्प्लिटली, when we surrender ourselves completely, the relaxation of the body and mind become possible. Alright?
So this is the second sutra that Patanjali gives us. प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्ती. पण हे कधी होणार आहे? जेव्हा स्थिर सुखमासनम झालं की मग होणार आहे. आणि स्थिर सुखमासनम मिळवण्यासाठी हे प्रयत्न शिथिलीकरण. सो हे जे मारामारी आहे ना, द बॉडी इज नॉट स्टेइंग इन द पोझिशन. आपण एखादं आसन स्थित आसन, फॉर एक्झाम्पल पद्मासन, अर्धसिद्धासन, किती सहज सोपं आसन आहे, पण पाठीचा कणा थकतो आणि हळूहळू वागतो. पायामध्ये कळ येते आणि ते आसन मेंटेन करायला आपल्याला आपण प्रयत्न करायला लागतो की नाही पद्मासनाची स्थिती, पायांची अवस्था ती तशीच धरण्याचा आपण प्रयत्न करतो. पण जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा स्नायू कॉन्ट्रॅक्ट होतात. त्या स्नायूंना शिथिल सोडलं म्हणजे प्रयत्न सोडले की आपण एफर्टलेस होऊन जातो. सो प्रयत्न शिथिल, सो प्रयत्न शैथिल्य हे घडून येतं. So the more we try, the more our muscles are going to contract. So we have to learn to relax. We have to learn to relax the effort. Okay, जे प्रयत्न करतोय त्या प्रयत्नांना शिथिल करायचं म्हणजे मग शरीर त्या अवस्थेमध्ये स्थिर होऊन जातं. आणि स्थिर राहिलं आणि मन शरीरापासून दूर गेलं, अनंतावर एकाग्र झालं की सुख अवस्था आपोआप प्राप्त होते. So here Patanjali is telling us, giving us indications as how we can make this come about. हे कसं घडवून आणायचं ह्याचं ते आपल्याला एक उपाय म्हणूया, आपण उपाय देतोय. आता स्थिर सुखमासनम झालेलं आहे, प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्ती ध्यान झालेलं आहे. एवढं सगळं करून मला काय मिळणार आहे? जसं प्रत्येक यम मी पालन केलं तर मला काय मिळणार, नियम पालन केलं तर काय मिळणार, तसंच आता पतंजली इन द थर्ड सूत्र ऑफ दी आसना काय बेनिफिट आहे किंवा काय परिणाम आहे हे ते आपल्याला सांगतात. 2.48 इज ततो द्वंद्वान विघात. ततो ततः द्वंद्व अनभिघातः ततो द्वंद्वान विघातः. सो काय होणार आहे? लेट्स लुक ॲट द वर्ड मिनिंग. ततो, ततो म्हणजे तसं केल्याने. काय केल्याने? स्थिर सुखमासनम प्रयत्न शैथिल्य हे केल्याने. ततो मीन्स फ्रॉम दॅट. द्वंद्व, द्वंद्व इज डुअलिटीज, ऑपोजिट्स. दोन विरुद्ध गोष्टी आलं की द्वंद्व सुरू होतं. आणि अनभिघात, अनभिघात म्हणजे सीझेशन ऑफ डिस्टर्बन्स, आघाताचा त्रास होत नाही, थांबून जातो. जो काही द्वंद्व आहे त्याचा जो आघात आहे तो पूर्णतः थांबून जातो. ततो द्वंद्वान विघात. फ्रॉम दॅट म्हणजे फ्रॉम द प्रॅक्टिस ऑफ प्रयत्न शैथिल्य आणि स्थिर सुखमासनम अराइजेस इम्युनिटी फ्रॉम द्वंद्व डुअलिटीज. संपूर्ण सगळेच मनाचे द्वंद्व. आता ऍक्च्युली मनाच्या द्वंद्वाबद्दल इकडे नाही बोलत आहोत. इथे शरीर आणि मनाचं द्वंद्व असतं, मन आणि आत्माचा द्वंद्व असतं, शरीर आणि आत्माचा द्वंद्व असतं. You know, the body is saying one thing and the mind is saying another thing. The spirit is not agreeable either to the body or to the mind or to both. Right? So हे जे एक सूत्रता तिन्ही मध्ये, all three of them have to be on the same page. The body, mind and soul has to be on the same page. तेव्हा जाऊन द्वंद्व संपतात. इफ तिघांपैकी कोणाचाही मत बदललं तर द्वंद्वाला सुरुवात होते आणि त्याचा त्रास होतो. सो बट अगेन व्हॉट द्वंद्व, जरी मन शरीर आपण म्हटलं तरी इथे आपलं मन आणि आपलं शरीर परिस्थितीच्या किंवा अनुभवाच्या कुठल्या द्वंद्वाबद्दल बोलतोय? थंड आणि गरम, तहान आणि भूक, हे सगळे द्वंद्व आहेत. शरीराला जेवायचं नाहीये, मनाला जेवायचं नाहीये, पण भूक लागली की आहे, झाला द्वंद्व. ऑलराईट. आणि ह्यांचे आघात आपल्याला होत असतात. आपल्याला समाधीमधनं बाहेर यायचं नसतं पण पोटात कावळे ओरडतात.
आपल्याला समाधी सोडायची नसते, पण आपल्याला तहान लागते आणि हे शरीरातले डिस्कम्फर्ट्स आहेत. त्यामुळे ह्याच्यावर जर आपण ताबा मिळवला, हे कुठून ताबा मिळणार आहे? प्रत्याहारामधून. सो आसनामध्ये पण ध्यानाची पण अवस्था प्राप्त करू शकतो, समाधी अवस्था पण प्राप्त करू शकतो. तेवढंच नाही, हे प्रत्याहाराचा पण इकडे फायदा होतो. सो हे जे 8 यंग आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, हे सगळे एकमेकांवर परिणाम करत असतात. ते अफेक्ट इच अदर. All of them have an effect on each other. All right? They are not independent bodies which has got nothing to do with other. नाही. पंचकोश कसे सगळे एकमेकांबरोबर मिसळून आहेत, तसेच हे मिसळून आहे. सो फ्री फ्रॉम हीट अँड कोल्ड, फ्री फ्रॉम हंगर अँड थर्स्ट, we have to become free from them. We have to develop insensitivity to these. त्यांचा आपल्यावर काय परिणामच होता का? अरे, भूक लागलीच नाही पाहिजे, तहान लागलीच नाही पाहिजे, झोप आलीच नाही पाहिजे, थंडी वाजलीच नाही पाहिजे, गरम झालंच नाही पाहिजे. एवढं समत्वाचा भाव, एवढं त्रिगुणांचं बॅलन्सिंग आपल्या बॉडी माइंड मध्ये झाला पाहिजे. तेव्हा जाऊनच द्वंद्व संपतील, तरच तत्वद्वंद्वानं विघात होणार आहे. ओके, कुठल्याही प्रकारचं पेन, whether it is the pain of the body or whether it is the pain of the mind, मनाचं दुःख असो, शरीराची वेदना असो, whichever it is a form of restlessness. ही बेचैनी असते, दुखणं म्हणजे बेचैनी असते आणि त्याला आपण शांत करायचंय. That restlessness has to be replaced with calmness. त्याच्यामध्ये शांतता आपल्याला आणायची आहे. So like I said, body and mind and soul, when all the three are aligned, the dvandvas will be finished. या तिघांमध्ये मतभेद होता कामा नाही. तिघही एका मतावर टिकले, तिघही शिथिल झाले की द्वंद्व संपतील. का द्वंद्व संपतील? कारण द माइंड लुजेस इट्स आयडेंटिटी. जोपर्यंत मनाची ओळख आहे, जोपर्यंत मनाची अस्तित्व आहे, जोपर्यंत मनातीत हा होत नाही आपण, तोपर्यंत द्वंद्व राहणार. एकदा मनापासून आपण मुक्त झालो की द्वंद्व आपोआप संपतील. कारण द्वंद्व कुठे होत आहे? मनामध्ये. So these are the three very simple, very straightforward, very beautiful sutras of asanas. स्थिर सुखमासनम, प्रयत्नशैथिल्य अनंत समापत्तिभ्यां, and त्वतो द्वंद्वान विघात. Now we move on. यम झाले, नियम झाले, आसन झाले. चौथ्या अंगाकडे आपण वळणार आहोत. दॅट इज प्राणायाम. ओके, प्राणायामचे एकूण 5 सूत्र आहेत. जसं आसनांचे 3 होते, तसे प्राणायामचे पुढचे 5 सूत्र, द नेक्स्ट 5 सूत्र आर अबाउट प्राणायाम. Alright, let us start with the first sutra of pranayam, sutra number 2.49. तस्मिन् सति श्वास प्रश्वासयोर गति विच्छेदः प्राणायामः. तस्मिन् सति श्वास प्रश्वासयोः गति विच्छेदः प्राणायामः. Let us look at the word meaning. एक एक शब्द बघूया. तस्मिन्, तस्मिन् म्हणजे हे केल्याने, ऑन दिस. काय केल्याने? आसन जय प्राप्त केल्याने, आफ्टर अटेनिंग परफेक्शन इन आसना. इथेच हा एका शब्द, जस्ट दिस वन वर्ड तस्मिन्, Patanjali is telling us very 2 important things, that you will start the practice of pranayam only after you have accomplished asana. Alright, प्राणायामचा अभ्यास आसन जय झाल्यानंतरच करावा, असं हे नमूद करून देत आहेत पतंजली इकडे आपल्याला. तस्मिन्, ऑन दिस, ऑन अटेनिंग द परफेक्शन ऑफ आसना, सती, being accomplished म्हणजे मिळवल्यानंतर, सती म्हणजे मिळवल्यावर. काय मिळवल्यावर? आसन जय.
हे मिळवल्यावर तस्मिन ते ते किंवा हे मिळवल्यावर श्वास श्वास म्हणजे इन ब्रेथ इनहेलेशन श्वासाचा अर्थ होतो इन ब्रेथ और इनहेलेशन प्रश्वास प्रश्वास इज आउट ब्रेथ एक्झेलेशन श्वास प्रश्वास गती गती मीन्स मूवमेंट ओके स्पीड आपण स्पीड म्हणून अर्थ घेतो पण इकडे मूवमेंट स्पीडला पण मूवमेंट पाहिजे ना मूवमेंटची स्पीड असते राईट सो गती इज मूवमेंट विच्छेद छेद म्हणजे ब्रेक विच्छेद म्हणजे कम्प्लीट सीझेशन सस्पेन्शन श्वासाचं थांबणं पूर्णतः थांबणं कोणाचं कोणाचं थांबणं आहे श्वास आणि प्रश्वासाच्या गतीचा विच्छेद आहे सो पूर्णतः श्वास प्रश्वास थांबणं ह्याला प्राणायाम प्राणायाम म्हणतात आता प्राणायाम हा शब्द बघूया प्राण अधिक आयाम ब्रेक दॅट वर्ड ऑल्सो इंटू टू व्हॉट इज द मीनिंग ऑफ प्राण प्राण इज नॉट प्राणवायू oxygen is pranavayu we are not talking about air we are not talking about the oxygen in the air we are talking about prana आता प्राण इज व्हायटल फोर्स ती एक शक्ती आहे त्याला आपण प्राणशक्ती असं म्हणतो कारण जीव जो आहे हा या शक्तीवर चालत असतो जगत असतो ओके सो प्राण मीन्स व्हायटल फोर्स एनर्जी पण म्हणतात शक्तीने म्हटलं पण हा व्हायटल फोर्स कसा आहे सेल्फ एनर्जायझिंग आहे स्वतः स्वयंप्रेरित आहे इट इज सेल्फ एनर्जायझिंग स्वतःलाच एनर्जाइज करणारा तो आहे सो व्हॉट इज प्राणा प्राणा इज अ व्हायटल सेल्फ एनर्जायझिंग फोर्स हे this point is very important because in all the practical classes of pranayam people talk about air people talk about oxygen people talk about lung capacity people talk about how much of in breath and how much of out breath no श्वास आणि प्रश्वासाचा विच्छेद झाल्यानंतर विच्छेद झाला की प्राणाचा आयाम घडतो मेक दिस व्हेरी क्लिअर ओके आता आयाम सो प्राण द अदर वर्ड इज आयाम व्हॉट इज द मीनिंग ऑफ आयाम एक्सपॅन्शन और कंट्रोल रिस्ट्रेंट ज्याला आपण म्हणतो ते किंवा रेग्युलेशन असाही अर्थाने घेतला जातो पण आयामचा अर्थ एक्सपॅन्शन all right so what are they saying over here asana having been perfected asana मध्ये आसन जय झाल्यानंतर suspension of either in breath or out breath is the practice of pranayam is pranayam not the practice is pranayam म्हणजे श्वास किंवा प्रश्वासाचा विच्छेद झाला म्हणजे श्वास थांबल्यानंतर श्वास घेऊन थांबल्यावर किंवा श्वास सोडून थांबल्यावर घेऊन जेव्हा तुम्ही त्याला थांबवता किंवा सोडून जेव्हा तुम्ही त्याला थांबवता त्यावेळेला काय होतं प्राणाचा आयाम होतो एक्सपॅन्शन ऑफ प्राणा टेक्स प्लेस all right so pranayam here is not the same as in hatha yoga it is not kumbhaka it is not even puraka it is not even rechaka प्राणायाम म्हणजे पूरक रेचक किंवा कुंभक नव्हे कुंभक हठ योगातला जो कुंभक आहे तो प्रयत्नपूर्वक आहे आणि इथे
श्वास घेतल्यानंतर जो कुंभक घडणार आहे किंवा श्वास सोडल्यानंतरचा जो कुंभक घडणार आहे, तो जो विच्छेद होणार आहे, तो जो कुंभक घडणार आहे, हा प्रयत्नहीन आहे, एफर्टलेस, सहज आहे, कुठेही प्रयत्न नाही. Alright, so pranayam is neither purak nor rechak nor kumbhak. श्वास घेणे म्हणजे प्राणायाम, श्वास सोडणे म्हणजे प्राणायाम, श्वास रोखणे म्हणजे प्राणायाम नाही. श्वास घेतल्यानंतर जी सहज थांबलेला जो गती थांबलेला जो पॉज आहे, श्वास घेतल्यानंतर जो श्वास थांबलेला आहे, तिथे प्राणायाम होतो, तिथे प्राणायाचा आयाम होतो. किंवा सोडल्यानंतर जो पॉज होतो, जो सहज घडून येणारा तो गतीचा विच्छेद जो आहे, तिथे प्राणाचा आयाम होणार आहे. So pranayam is the suspension of breath after either inhalation or exhalation. आणि हे पतंजली आपल्याला कुठे सांगतात? He has told this to us in 1.34. प्रच्छर्दन विधारणाभ्याम वा प्राणस्य. एक चित्त प्रसादन इकडे पतंजलीने आपल्याला दिलेला आहे की श्वास सोडल्यानंतर जो प्राणाचा आयाम होतो त्याच्यावर मन एकाग्र करा, म्हणजे चित्ताला स्थिर करा, म्हणून चित्त प्रसादन म्हणून दिलेलं आहे. Yes, Anju, what do you want to say? Yeah. Can you hear me? Yes, I can. Can you hear me? Yes, I can. Yeah. Okay. That means after Kapalbhati practice, there will be a time when there is suspension of the breath. Correct. So and that is pranayam. That is the prana and the ayama. And in that space, natural the suspension happens. Yes. So post Kapalbhati experience of pranayam is also an experience of pranayam, or a happening, we can say, of pranayam. Okay. Even though Kapalbhati is a purification process, Shuddhi Kriya, but it is purifying what? It is purifying the breath. So ultimately it is about the breath. Whether we are doing any of the Ashtakumbhaka or whether we are doing the Shuddhi Kriya of Kapalbhati, the experience is of the breath. It is about the breath. It is about the suspension of the breath. Basically, this is the definition that Patanjali is giving us. Tasmin sati shvasa prashvasayor gati vichchedah pranayama. हे व्याख्या म्हणून पतंजली आपल्याला इथे देत आहे. आणि श्वास सोडल्यानंतर किंवा श्वास घेतल्यानंतर जो गतीचा विच्छेद होतो, म्हणजे जो जेव्हा गती थांबते तिथे प्राणायाम घडतो, प्राणाचा आयाम घडतो, त्याला प्राणायाम म्हणतात. ओके, सो दिस इज सॉर्ट ऑफ अ डेफिनेशन. सो व्हॉट डू वी नीड फॉर दिस? हे होण्यासाठी आपल्याला काय लागतं? स्टेडी बॉडी, focused mind is a must for this to happen. शरीर स्थिर झाल्याशिवाय आणि मन एकाग्र झाल्याशिवाय हा जो गतीचा विच्छेद आहे तो घडून येणार नाही. Alright, so when the breath is suspended, the mind is also. Now this is so suspension of the movement of air, incoming in inhalation and outgoing in exhalation is pranayam, and there are various ways to practice this. आणि पुढच्या सूत्रामध्ये कसं त्याची प्रॅक्टिस करायची हे सांगते. पण ह्याच्यासाठी आपल्याला काय लागतं? स्थिर शरीर आणि एकाग्र मन, तरच हे शक्य होणार आहे. व्हेरी सिम्पली पुट, का आपण श्वासावर वर्क करायला पाहिजे? Why is breath given so much of importance? Why is that suspension of breath, that pranayam, so very important? For the simple reason that the mind
is completely connected to your breath. As the mind moves, the breath moves. As the breath moves, the mind moves. Chale vate chale chittam nishchale nishchalam bhaveto. Yogi sthanoptamapnoti tato vayu nirodhayita. So chale vate chale chittam. As the mind moves, the breath is also going to move. And we all have experienced this. When we are very angry, our breath increases. When we are thinking very hard, the number of breaths increases, right? So our thoughts have a direct effect on our breath. Now, can we control our thoughts? No, it is so difficult to stop your thought, to control your thought. Can we control our breath? Yes. So by controlling the breath, we will be able to control the mind. हे एवढं सिंपल लॉजिक आहे त्याच्या मागे. When we suspend the breath, the mind is automatically suspended. Alright? कारण श्वास मनापेक्षा स्थूल आहे. जरी तो अव्यक्त आहे, तो अस्पर्श अव्यक्त आहे, आपल्याला तो आपण त्याला स्पर्श करू शकत नाही, you know, but the breath that we are holding, it controls our mind. So if we can control our breath, our mind will be easily controlled. If we can suspend our breath, the mind will be totally suspended, and that is what we want. Yoga chitta vritti nirodha. So चित्त वृत्तीचा जो निरोध आहे तो कसा घडणार आहे, तर एक प्रकारे आपण करू शकतो. One of the practices, there are many ways to do it. One of the ways to do it is by suspending the breath. One of the ways to do it is by suspending the breath. And Patanjali here is telling us that suspension of breath is pranayama. All right. आता I want to explain anatomically, physiologically also. I want to make a point over here. श्वास जेव्हा आपण घेत असतो तेव्हा ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण होते का? जेव्हा आपण श्वास घेत असतो तेव्हा ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण होते का? नाही. श्वास जेव्हा आपण सोडत असतो, when we are in the process of exhalation, when there is the movement of the out breath, ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण होते का? नाही. ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड देवाणघेवाण, exchange of the gases, when will it happen? In the pause. Okay, so even logically, practically, anatomically, physiologically, it makes sense to say that suspension of breath is pranayama and not in breath and out breath. श्वास घेणे आणि सोडणे ही क्रिया झाली. क्रियामध्ये काहीही घडणार नाहीये. ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईडचा एक्सचेंज त्या पॉज मध्ये होतो, तिथेच प्राणाचा आयाम होतो. Only then the expansion of the breath is going to take place in that minutest pause. Right? Does it make sense? Yeah, absolutely. Yeah. So this is what. So tasmin sati श्वास प्रश्वासयोर गती विच्छेदः प्राणायामः. So आपलं लक्ष कुठे असायला पाहिजे? इन ब्रेथ आणि आउट ब्रेथ वर नाही. इन ब्रेथच्या नंतरचा पॉज आणि आउट ब्रेथच्या नंतरचा पॉज. चाहे आपण प्राणायामचा प्रॅक्टिस करत असू दे, चाहे आपण धारणा ध्यान संयम करत. Where is your attention? Where is your chitta? Your chitta is in that suspension. आता बघा, we must connect everything that we have seen in the samadhi pad till now. समाधी पादामध्ये आपण जो काही अभ्यास केलेला आहे, वृत्तीचा suspension. What are we doing? What is samadhi? Where the flow of thoughts are stopped. What is meditation? दोन विचारांच्या मधला जो गॅप आहे, जो पॉज आहे, त्याला वाढवणे. So are the thoughts meditation? No.
The pause between two thoughts is the meditation. एकाग्रता कुठे आहे? दोन विचारांच्या मधली. In yoga, movement, suspension of movement is expected to be done everywhere. मनोमय कोश, प्राणमय कोश, अन्नमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, सगळीकडे जेव्हा पॉज येणार आहे तेव्हा जाऊन समाधीची अवस्था आपल्याला किंवा अगदी समापत्ती सुद्धा आपल्याला जमणार आहे. लाईफ मध्ये ऑलवेज कीप युअर अटेन्शन ऑन द पॉज. दोन घटना, तर घटनाक्रमावर नाही तर त्याच्या मधल्या पॉजवर जर आपण लक्ष दिलं तर लाईफ इज गोइंग टू बी सो मच मोर इझियर. आपला फोकस कुठे आहे? असं झालं, तसं झालं, हे घडलं, ते घडलं, असं. वी ऑल अवर माइंड इज ऑन द our mind, our attention, our indriyas, everything is focused on movement. What is yoga? चित्त वृत्ती निरोध. आपल्या कॉन्शियसनेस मध्ये, इमोशन्स मध्ये, माइंड मध्ये, ब्रेथ मध्ये, बॉडी मध्ये सगळीकडे वृत्तींचा निरोध, मॉडिफिकेशन, मुवमेंटचं सिजेशन, तर त्याला योग म्हणतात. एव्हरीथिंग एल्स इज मूवमेंट, एव्हरीथिंग एल्स इज. So if we want, so everything else is Prakriti. Movement, change, ever changing. Yeah, all that is Prakriti. Where is the Purusha? In the pause. Where is the Atma? In the pause. Where do we want to be? In the pause. Alright? So, tasmin sati shvasa prashvasayor gati vichchedaha pranayama. Is this clear? He झालं व्याख्या, ही झाली definition. Let us move to the second sutra of pranayam. But I think I will stop this class over here only. I want you guys to contemplate, think about the definition that Patanjali has given. थोडंसं त्याचा विचार आणि हे करा, कारण दुसरा सूत्र जो आहे ना तो माझा 10-15 मिनिटात नाही होणार. Right? So we will be studying it in detail because I really wish that all of you should understand pranayam very well. Why would I want you to do that? Why would I want to do that? Because जन्माला आलो तेव्हापासून श्वास आहे, मरेपर्यंत हा श्वास आपल्या बरोबर राहणार आहे. This breath is the best friend for us. Okay? आपला आत्मा म्हणजे राम आहे आणि आपलं शरीर, आपलं मन, ही जी प्रकृती आहे ही सीता आहे. पण ह्यांना कोण जोडतं? फक्त आणि फक्त वायुपुत्र मारुती हनुमान मध्ये ती शक्ती आहे की ह्या दोघांना एक आणायची शक्ती आहे. यु नो, द ब्रेथ हॅज द पॉवर टू युनाइट अस विथ अवर सोल्स. इट इज द व्हेइकल दॅट वी विल बी युजिंग. ते आपलं साधन आहे. श्वासाला साधन बनवलं तर आत्म्याचा सहज आणि सुंदररित्या होऊ शकते. So this breath is very important. I don't want to rush. All right. So today we will stop over here, study the sutras of asana. So will you be touching upon? Sorry. Yes. Sorry. Tell me. Yeah. Sorry to disturb you. Will you be touching upon what is the pranamaya kosh also on Monday? Pranayam happens in the pranamaya. Okay, pranayam happens in the pranamaya kosh. Okay, and prana connects the annamaya to the manomaya also, right? Even the vijnanmaya. So pranamaya kosha, to touch upon it, see, it is one aspect of it. It is one kosha, one sheet, one layer. But prana flows from annamaya to anandmaya. Everything is connected to everything. All the koshas are connected to each other through the prana, through the pranamaya kosha. So pranamaya kosha, even though it is taken as one sheet, and it still connects all the other sheets to each other. Okay? So there is nothing more to it, but yes, pranayama belongs to the pranamaya kosha. One can say that. All right. Thank you guys. I will see you tomorrow.